अभिनेत्री निशा परुळेकर आता सिनेसृष्टीतून थेट राजकारणात आपलं नशीब आजमावू पाहते। कांदिवली प्रभाग क्रमांक 25 मधून ती निवडणूक लढायला सज्ज झाली आहे। निशा परुळेकर यांच्याशी केलेली खास बातचीत बघूयात। अभिनेत्री निशा परुळेकर कांदिवली येथून प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणुकीसाठी उतरलेल्या आहेत। त्या आता माझ्या सोबत आहे। निशा, खरं तर आता अभिनेत्री निशा परुळेकर म्हणणं थोडंसं चुकीचंच होणार आहे, कारण निवडणुकीसाठी फायनली उतरली आहेस। काय डोक्यात आहे आणि एकूणच सिनेसृष्टीनंतर डायरेक्टली आता पॉलिटिक्समध्ये? खरं तर माझे तुझे सिनेमे सुद्धा बघितले असतील तर आपल्या सिनेमाचा जर एक बाज बघितला असता, बऱ्यापैकी सामाजिक विषय मी हाताळलेले आहेत। त्यात सामाजिक म्हणशील तर एकतर विनोदी आणि सामाजिक असे होते। ते सामाजिक म्हणशील तर पहिला म्हणजे रमाबाई भीमराव आंबेडकर, ज्याच्यासाठी मला स्टेट अवॉर्ड्स वगैरे मिळाले होते। दुसरा म्हणशील तर संत सखू, पुन्हा एक सामाजिक विषय। आणि हे सगळे चित्रपट करत असताना मनात कुठेतरी वाटायचं की आपण जन्माला आलोय तर आयुष्यात काहीतरी चांगलं जर करता आलं, त्यांच्या इतकं मोठं काम आपल्याला होईल नाही होईल माहित नाही, पण ऍटलीस्ट थोडा खारीचा वाटा जरी आपल्याला उचलता आला तरी जन्माचं सार्थक होईल। आणि असा विचार बरेच दिवस होता। या सगळ्यांनी प्रभावित होऊन ठरवलं की मग जर आपल्याला समाजसेवाच करायची तर ती चांगल्या लोकांच्या, चांगल्या सुसंस्कृत पक्षातनं सुरुवात करूया। आणि म्हणून मग पर्याय भारतीय जनता पार्टी। कांदिवली प्रभाग क्रमांक 25 मधनं तू आहेस तर 26 मधनं प्रीतमजी तुम्ही आहात। एकूण काय डोक्यात विचार आहे आणि प्रचार कसा चाललाय? प्रचार तर मस्त चाललेला आहे आणि कसं आहे, माझा जो एरिया आहे तो पूर्ण स्लम एरिया आहे। प्रत्येक महिला ह्या माझ्याकडे यायच्या, त्या मला सांगायच्या ताई आपल्याकडे खूप म्हणजे काही असं आहेच नाही, ते कोणी आपल्याला समजून घेत नाही, पण तुम्ही काहीतरी महिलांसाठी करा। आणि त्या हेतूने मग मी विचार केला की काहीतरी आपल्याला ते करायलाच पाहिजे आणि माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करू शकेल। समस्या अर्थात सगळ्या मुंबईचा जो प्रॉब्लेम आहे तोच प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात आहे। ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, हॉकर प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर घाणीचा प्रॉब्लेम, घाणीचं साम्राज्य जे आहे ते, आणि ग्राउंड्स नाहीत वगैरे, ह्या ज्या बेसिक ज्या गरजा आहेत, तर ह्या सगळ्या गरजांवरती आम्ही जितकं जास्तीत जास्त प्रभावीपणे काम करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न मनापासून करणार आहे। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट सफीक सोबत जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।